मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज. जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन. आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेला आहे. जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनलसह आम्ही जिओ मराठी सांगली, जिओ मराठी वाळवा, आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर, तसेच जिओ मराठी कडेगाव, जिओ मराठी आटपाडी, जिओ मराठी तासगाव, जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. विविध व्हरायटीमध्ये आकर्षक 1 ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह विटा शहरातील विविध ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी हा पाहणी दौरा पूर्ण केलाय. या पाहणीनंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा पालिकेचे भरभरून कौतुक केलंय. पालिकेला केंद्र शासनाने जी शाबासकी दिली त्याला अधिकाऱ्यांसह कर्मचारी पात्र आहेत, असे गौरवोद्गार काढत जिल्हाधिकारी काकडे यांनी विटेकरांचे देखील कौतुक केलंय. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या विविध उपक्रमांसह कामकाजाबाबत पाहणी दौरा सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा आज तासगाव, विटा आणि खानापूर असा नियोजित दौरा होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह विटा शहरातील स्वच्छतेच्या कार्यासह विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी विटा तासगाव रस्त्यावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली. त्याचबरोबर विटा शहरातील ऑक्सिजन पार्कची पाहणी करत विट्यात प्लेग्राऊंड आणि गार्डन उभे राहायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन देखील दिले. तर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा शहराचा स्वच्छतेत देशभरात मोठा सन्मान मिळाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन देखील केले. बघूया यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे नेमके काय म्हणाले. विटा नगरपालिकेमार्फत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट अतिशय उत्तमपणे आणि उत्कृष्टपणे चाललेला आहे. त्यासाठी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, मुख्याधिकारी स्वतः आणि त्याचबरोबर इथे असलेला स्टाफ हा खूप मनापासून कामकाज करत आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बरोबर ड्राय वेस्ट मॅनेजमेंट ही अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. मी आता स्वतः फिरून हा संपूर्ण प्लांट पाहिलेला आहे. मला असं वाटतं की प्लास्टिक मॅनेजमेंट हा विटा नगरपालिकेच्या या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्टमधला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याच्यातून ज्या टाईल्स ते तयार करत आहेत त्या टाईल्सद्वारे प्लास्टिक निर्मूलनाला फार मोठा स्कोप होईल आणि अनेक वर्षांसाठी आपल्याला या प्लास्टिकचा माणसाच्या फायद्यासाठी आणि तसंच निसर्गपूरकही आपल्याला वापर करता येईल. त्यांनी जे बायोडिग्रेडेबल मटेरियल्समधून जे खत तयार केलेले आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखे आहे. प्रत्येक पिशवी मागे 4 रुपये किलो या दराने ते विकत आहेत. त्याच्यातून शेतकऱ्यांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे विट्यामधले जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्या बंगल्यामध्ये जे काही झाडं लावलेली आहेत, जी फुलझाडं असतील, जी फळझाडं असतील, त्यांना हे खत जर का त्यांनी टाकलं आणि वापरलं तर नक्कीच त्यांच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि ती झाडं हिरवीगार राहतील. एकंदरीत सांगतो इथं अतिशय चांगलं कामकाज चालू आहे आणि खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने विटा नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाला जी शाबासकी दिलेली आहे त्याला विटा नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी पात्र आहेत. आपल्या त्वचेवरील तीळ, मस्सा, चामखीळ काढून टाका केवळ 1 मिनिटात आणि अगदी कमी खर्चात. विट्यातील डॉक्टर प्रवीण बंडकर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती. रक्तस्राव नाही, वेदना नाही, जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही. पत्ता बंडगर मुळव्याध हॉस्पिटल, एसटी स्टँडच्या बाजूला, सावरकर नगर, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक